वापरा, अभंगात घुसवतो, फक्त टच मध्ये राहावं लागेल आणि बोलावं लागेल, बोललं तर कळेल. 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. याच्या मी मध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. सगळे बघा, अभ्यासाशिवाय तुम्ही आजारी आहे का? नाही. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. पुन्हा नीट ऐका. रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर शरीर आहे, कष्ट केले तर पोटभर आहे आणि नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे आणि नीती ठेवली तर व्यापार आहे. साखळ्या लावा. रियाज केला नाही, पक्वाद संपला. प्रॅक्टिस केली नाही, गायन संपलं. पुस्तक उचकलं नाही, कीर्तन संपलं. कष्ट न करता जर तुम्ही फुकट खात असाल तर ते तुमच्या पिढीला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मजा आणाल. परत वाक्य नीट ऐका. पापी माणसांनी किती जरी इस्टेट कमवली तर त्याच्यावर जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. अभ्यास करा. हे कौत संसार करणं हा पराक्रम नाही, संसारात चांगलं वागणं हा पराक्रम आहे. बायको करणं काय पराक्रम आहे? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच न रे का? अरे दरिद्र्या, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोरग उताना पडायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. अरे येड्या, ए नीट आहे का? ए बरे, ते मोबाईल मधलं डोकं काढ, सरळ बस नीट. सरळ मागे बघ, नाही तर मग पडद्याच्या मागे बस. ए बंद कर दे. ए लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहे. साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे, मिरचीचा प्रत्येक कण तिखट आहे, मिठाचा प्रत्येक कण खारट आहे. तसा संसारातला सगळा भाग दुःखाचाच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही बोले, दुःखाचा विचार नाही बोले. हा संसार, दुःखाचा विचार नाही बोले, दुःखाचा विचार नाही बोले, सुखाचा विचार नाही बोले. दुःख बांधवडी आहे हा असा मोकळा झाला पाहिजे तर त्याला. चला थोडं मागं थोडं पुढं. ए अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ओवी सोडू नका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. मी तुम्हाला परत ते शब्द सांगतो, पुढे सरकवतो. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही. हे शाळेतलं ज्ञान सोडून द्या, याला कोणी खात नाही. 10 लाख भरावे लागतात तेव्हा नोकरी लागते आणि त्याचं व्याज म्हणजे आपलं पेमेंट. त्यात काही एवढं विशेष नाही. परत मागे नेतो पुढे आणतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. झालं फायनल. ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. टाळकरी आजारी तुम्ही नाही, देवाचं ध्यान आहे. ओवी क्लिअर झाली. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण ते ज्ञान तुम्हाला
संतांची सेवा केली तरच येईल. आषाढी एकादशीला आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं अख्खं घरानं वारकऱ्याची सेवा करतंय, त्याचं हे फळ आहे. त्याचं हे फळ आहे. फुकाट बापाची पेंड नाही. हे गप्राय हे चालत नाही. हॅन होईल काय म्हणतो हे नाही नाही. देवाचा नियम आहे दिल्या विना प्राप्ती. देवाला जर दिलं तरच देव देतो. का बऱ्याच लोकांच्या काय शंका आहेत, मला देव गरीब काठतो. तू त्या क्वालिटीचा आहे ना. तुला अक्कल आहे का? तुला सोमवार कळतो का? एकादशी कळतो का? तुझे कव्हाय पहा डोळे लालचे. तुला नोटा देऊन काय वर खोल्या वाढवायच्या का? तुला करायचं तू असाच भिकारी राहायला पाहिजे. हा देवाचा नियम आहे. लोकांनी फक्त शब्द वापरलेत. गरिबी, ज्यांचा वाढदिवस आहे ना देशमुख साहेबांसाठी, ऐका, हे गरिबी बिरिबी हे भाषणातले शब्द आहे. कोण गरीब आहे? कोण गरीब आहे? बसलेल्या पैकी त्यांना बोटवर कर, तुला मी 10 मिनिटात श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? टापा हाणायच्या जनता नादी लावायची फक्त. कोण गरीब आहे? गरीबच कोणी नाही. तुमचं काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. तुम्हाला पुढे सांगा, गरीबा इतका किडाच कोणला नाही. काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे हे आपण स्टेजवर बसलो ना सगळा देशमुख परिवार, हे माझ्यासमोर बसलेले आपले वारकरी, गरिबी तुम्ही सांगायचे नाही. गरीब आपण पाहिली नाही, गरीब आपण अनुभवली. बसलेल्या सगळ्या लोकांनी स्टेजवरच्या खालच्या महाराज मंडळी सगळ्यात, इनेकर सगळ्यात, चोपदार सगळ्यात गरिबी आपण अनुभवली, अनुभवली. भाषण करून गरिबी करते का? गरिबी आपण पाहिली नाही, गरिबी अनुभवली. आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा आज एकही माणूस गरीब नाही. तुमचं काय मत आहे? आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू फक्त थिगळ शब्द कसा शिकवणार पोराला? थिगळ थिगळ याला थिगळ म्हणतात. शिकवा. येईल. अरे आपण इतकी गरिबी काढली सगळ्यांनी, देशमुख परिवाराने. आपण अरे ह्या सणाला चपाती होती तर त्या सणाला होती. भात पाहायला मिळत नव्हता. भजे खानदानीत नव्हते. चिमणीवर अभ्यास केला आपण. वाद संपली तर आई लुगड्याचा पदर फाडीत होती, तो वळून वाद करीत होती. बाप कंदील घेऊन बैलाला पाणी पाहिजेत होता. 7वी पर्यंत आपल्याला पाठी होती, तिला साठा नव्हता, नुसतं खापर होतं. खापराची फोडी तर म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाठी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. मग थुका काय तेव्हा आपण एका बोटाने लावित नव्हतो. पेन्सिलीत आपण खातच होतो. कमरेला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि देवला का आटा उतरायचा. हो, दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. तिच्यात काही दप्तर नव्हतं. कवठ, बोर, चिचा आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम नवी बोला. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळीला वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात. बाहेर यायचं वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. अंतवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच अख्खी मोकळी गँग पळायची. खरंय का खोटंय बोला? खरंय का खोटंय? एका विषयाला 3 विषयाला एक वही. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र एकच वही. सल कधी नाही. गणिताची वही म्हणजे काय? जुन्या वहीचे सगळे पानं फाडून एकत्र वही करायची, ती गणिताला. होतं का आपल्याला काय? आता हे एवढ्या एवढ्या कार्ट्यांना बाटलीतलं पाणी आहे. आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काच पाणी काच काय? कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागे सरक, थोडं पुढं सरक. त्याला गाडा म्हणायचे. गाडा.
खरे गरीब आपण होतो, पण आता ते शिवपरिवारावर मोठे दिवस चांगले आले, ही आई वडिलांची पुण्य आहे. आणि हा आई वडिलांचा आशीर्वाद आहे.